ओम शांती. मी 1992 बाबांच्या ज्ञानात आले. ज्ञानात आल्यानंतर कुमारिका होती, जाऊ देत नव्हते वडील आणि आई जायची, पण मला आवड असायची मुरली वाचायची. मुरली वाचायला भेटलं की मला खूप आनंद व्हायचा, पण वडील जाऊ द्यायचे नाही हे मोठं कारण होतं. पण वडिलांविषयी मी कोणाजवळ बोलू पण शकत नव्हते की मला वडील मुरलीला जाऊ देत नाही म्हणून. पण त्यानंतर वडिलांनी माझं लग्न करून दिलं. 96 लग्न झालं, पण मनात बाकी एकच इच्छा की मला बाबांच्या ज्ञानात जायचं. त्याच्या अगोदर मी स्वामी समर्थांचं करायची, रोज 3 पारायण करायची, देवीचं पारायण करायची. भक्ती मार्गाची पण खूप आवड होती. दीदींना सांगितलं पण होतं मी की दीदी, मला फक्त माझा स्वामी समर्थ आवडतो. दीदींनी मला उत्तर दिलं होतं, तुला आवडलं तर कर, नाही तर नको करूस. पण ज्यावेळेस मला आवड निर्माण झाली त्यावेळेस माझ्याकडनं सर्व गोष्टी मी अशी विसरत गेले की मला पारायण करायचं आहे, की हे करायचं आहे का ते करायचं आहे. कोणत्याही गोष्टीची मला आठवण नसायची. फक्त मनामध्ये एकच ध्यास की मला मुरली वाचायची आहे आणि मला माझे वडील जाऊ देतील. मनात फक्त एवढा शुद्ध भाव माझ्या मनात होता की मला मुरली वाचायची आहे. पण त्यावेळेस तर मग माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी ज्यावेळेस अंमळनेरला आले, मनात फक्त एकच भीती असायची की मी जर मुरली ऐकते, मी शिवबाबांच्या ज्ञानात चालते, ह्या लोकांना जर माहिती पडलं तर हे लोक काय करतील, आपल्याला आईवडिलांकडे तर नाही सोडणार ना, अशी मनात भीती वाटायची. पण ज्यावेळेस मी हळूहळू 2 मुलांची आई झाली आणि प्रसंग असा आला माझ्यावरती, डिलिव्हरी होऊन 10च दिवस झाले होते आणि पोट दुखायला लागलं, अपेंडिक्स सांगितला आणि त्याच दिवशी ऑपरेशन पण करणार होते. मी त्यावेळेस सांगितलं की म्हटलं नाही, मला आहे ना अगोदर घरी जायचं, बाळाला बघायचं आणि मग ऑपरेशन करायचं. मी बाबांना मनातून एवढी आठवण करत होती की बाबा, अब संभालने वाले आप हो. खरंच बाबांनी मला सांभाळून घेतलं. माझं पोट दुखायचं ना तरी मी घरात कोणाला सांगायचे नाही की मला हे ऑपरेशनमध्ये घेऊन जातील, माझं ऑपरेशन करतील. भीती मनात एकच. पण ज्यावेळेस मी गेले घरी आणि बाबांना सांगितलं, बाबांनी खरंच माझं ऐकून घेतलं. त्या दिवसापासून तर आजपर्यंत माझी अपेंडिक्स उमळली नाही आणि मला ऑपरेशनची गरजसुद्धा भासली नाही. अशाच पद्धतीने दुसरा पण अनुभव असाच होता. एक वेळा काय झालं, मला जायचं होतं बाहेर आणि घरी पोळ्या पण बनवायच्या, घाबरघाई पोळ्या करायच्या म्हणून पाय जो सटकला, पायरीवरतून पडली तर पुढेच पडली तर 2 हात फ्रॅक्चर झाले माझे. 2 हात फ्रॅक्चर झाले. त्या दिवशी खूप रडले. का रडले मला समजत नव्हतं, पण बाबांना सांगायचे, बाबा हात फ्रॅक्चर नका होऊ देऊ. दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सांगितलं की 2 हातांना प्लास्टर द्यावं लागेल. आणि ज्यावेळेस 1.5 महिन्याचं प्लास्टर सांगितलं, एवढी घाबरले, बाबा काय परीक्षा आहे माझी ही, किती परीक्षा घेणार. त्यावेळेस बाबांनी मला सांगितलं, बच्ची डरो मत, कुछ नहीं होगा. पण ज्या क्षणाला मी बसले आणि बाबांजवळ बसल्या बसल्या रडायला लागले, बाबा कसे म्हणतात, बच्ची डरो मत, कुछ नहीं होगा. इथल्या डॉक्टरांकडे गेले, त्यांनी प्लास्टर सांगितलं. त्यावेळेस तर घाबरूनच गेले होते. पण नंतर ज्यावेळेस मी पुण्याला गेली, ह्या डॉक्टरांचं मला खरं नाही पटलं म्हणून मी पुण्याला गेली. पण रोज बाकी बाबांचा धावा. भोसरीला तिथं पण गेली होती सेंटरला.
त्यावेळेस फक्त बाबांना सांगायचे, बाबा प्लास्टर नहीं चाहिए, बाबा प्लास्टर नहीं चाहिए. त्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं, काहीच नाही, फक्त कापडी पाटा द्या, पण तेवढी काळजी घ्या. आणि ज्यावेळेस असं सांगितलं मी, त्यावेळेस पुन्हा बाबांना बार बार थँक्स बोलायला लागले. त्यानंतरचा माझा एक बहीणसोबतचा अनुभव, ज्या क्षणाला आम्ही बुलढाण्याला गेलो, बहीणची एन्जिओप्लास्टी करायची होती. आणि बहीणची एन्जिओप्लास्टी करत असताना त्या कॉटवर बहीणना झोपवलेलं होतं. आणि ज्या 3 विद्यार्थी आल्या त्या होत्या, एक D-फार्मसीवाली मुलगी आणि 2 होत्या B-फार्मसीवाल्या मुली. त्यात एक मुलगी इतकी सिरियस कंडिशनमध्ये होती की मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. माझ्यासमोर ज्यावेळेस त्या मुली आल्या त्यावेळेस मी म्हटलं काही झालं नसेल. आणि कारण बहीणकडे चित्त होतं माझं. आणि त्यावेळेस त्या मुलीला उलटी झाली माझ्यासमोर, तर पूर्ण पॅसेज खराब झाला होता. आणि मग मला वाटलं की ही मुलगी नक्कीच सिरियस कंडिशनला आहे. अशा वेळेस त्या मुलीने कॉटवर झोपवलं. डॉक्टर लवकर येत नव्हते. रागवली मी की डॉक्टर असं काय करतायस, यांची एन्जिओप्लास्टी राहू द्या, पण पहिले त्या मुलीला बघा. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की धीर धरा, काहीच होणार नाही, बहीणची एन्जिओप्लास्टी पण होणार आणि त्या मुलीकडे पण बघितलं जाणार. त्या क्षणाला त्या मुलीला पहिला अटॅक पण येऊन गेला. अटॅक आल्यानंतर सगळं घाबरून गेले. आईवडील नव्हते, कारण त्या मुली होत्या हॉस्टेलच्या. त्या दोघं मुली रडायच्या की बुवा तिला काय झालं काही समजत नाही म्हणून. मग त्यावेळेस त्या 2 मुलींना धीर दिला. आमचे भाई कॉटवरती, त्यांना म्हटलं तुम्ही पण D-फार्मसी झालेलं आहे, बाई पण D-फार्मसी झालेलं आहे, तुम्ही त्यांच्याशी गप्पा करा, तोपर्यंत मी तिच्याकडे बघते. मी त्या मुलीचं डोकं पण चेपलं, पाय पण चेपले, तिचे हात चेपले. ज्यावेळेस डॉक्टर आले सलाईनसाठी, तिची नस सापडत नव्हती. बाबांना आठवण करत होती, बाबा इस बच्ची को आपको संभालना है. बाबाने सही में उस बच्ची को संभाला. तिचा हात पॅक पकडला आणि त्या क्षणाला तिची नस पण सापडली. नस सापडल्यानंतर त्या मुलीला एकदम स्थिर झाली होती, तिच्यात काहीच त्राण राहिलेला नव्हता. आणि डॉक्टरांनी सलाईन लावली. आणि इकडे बहीणना केव्हा एन्जिओप्लास्टी करायला घेऊन गेले मलासुद्धा समजलं नाही. ज्यावेळेस त्या मुलीला सलाईन वगैरे लावल्या आणि मी तिकडे बहीणकडे गेली, तर त्यावेळेस बाई एन्जिओप्लास्टीहून रिटर्न कॉटवर आणत होते. म्हणजे त्या क्षणाला मला फक्त त्या मुलीचीच आठवण होती, बहीणचीसुद्धा नव्हती. अशा वेळेस ज्यावेळेस तिचे सायंकाळी आईवडील आले आणि त्या 2 मुलींनी सांगितलं की आमच्यासाठी फक्त ह्या ताईच हे आहेत की ह्या ताईंनी एवढी सेवा केली म्हणे त्या मुलीची, खूपच अगदी म्हणजे तोंडाने मी सांगू पण नाही शकत. त्या मुलीच्या आईने क्षणोक्षणी माझे पाय पडत होत्या आणि सांगत होत्या की मी माझ्या घरात लक्ष्मीची पूजा करते म्हणे, पण साक्षात मला लक्ष्मीच दिसली म्हणे. आणि जी माझी मुलगी वाचली तिला 1 नाही 2 अटॅक आले आणि 3रा अटॅक येणारच होता, पण तेवढ्या डॉक्टरांनी सगळी तिची काळजी घेतल्यामुळे आणि बाबांची तपश्चर्या मनात चालू होती, त्यामुळे ती मुलगी वाचली. आणि तिचे आईवडील खूप रडत होते. तो क्षण जर आठवला ना अक्षरशः अंगावर काटा येतो. त्यावेळेस ते खूपच अक्षरशः विनवण्या करत होते की तुम्ही आमच्या घरी या, आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या. आणि तसाच एक दुसरा अनुभव पण होता. त्याच कॉटच्या शेजारी एक कॉट होता. वडील हॉस्पिटलला, एकही मुलगा ढुंकून बघायला तयार नाही. आईने तिच्या कानातल्या बाळ्या मोडल्या. ते मुलं बघत नव्हते. आणि मुलगा जो आला तो फक्त भांडणासाठी आला होता की आमच्याकडे काय लक्ष देतात, मला हिस्सा हवा आहे. त्यावेळेस
त्याला बाहेर नेलं आणि सांगितलं, का रे तुला हिस्सा हवा आहेस ना? म्हणे हो. काहीच देत नाही म्हणे. म्हटलं हिस्सा घे ना. पण कुठं घेतोयस? दवाखान्यात? तुला सर्व लोक वाईट बोलतील, त्यामुळे तू दवाखान्यात नको मागू. तुला मागायचं आहे तू घरी माग, पण तुझ्या वडिलांना तर घरी येऊ दे ना. त्या माताजीच्या पण डोळ्यात पाणी आलं. म्हणे ताई तुम्ही एवढं ज्ञान कुठून घेतलं? त्यावेळेस मी बाबांचा परिचय दिला आणि त्या 3 ते 4 दिवसात जेवढं मला बाबांचं ज्ञान देता आलं तेवढे मी प्रयत्न केले. अच्छा. ओम शांती.